इंटरनेटवरील सोशल मीडियाच्या गमतीशीर दुनियेत नेहमीच काहीतरी घडत असते। असाच एक मजेशीर व्हिडिओ आपल्यासमोर आला आहे। हा व्हिडिओ एका माकडाशी संबंधित आहे, जो बाजार समितीच्या कार्यालयात पोहोचला आणि स्वतः फायलिंगची पाने उलटू लागला। माकडाला हे करताना पाहून कुणीही हसू लागले। बाजार समितीचे अधिकारी कार्यालयात त्यांच्या कामात व्यस्त असताना अचानक माकड आत शिरले। कार्यालयात माकड पाहून गोंधळ उडाला। मात्र काही सेकंदांनी वातावरण शांत झाले आणि असे दृश्य सर्वांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्याचा सुरुवात केली। प्रत्यक्षात कार्यालयात प्रवेश केल्यानंतर माकड एका टेबलावर पोचले। तिथे ठेवलेले शिक्के, शाईचे पॅड व पेन्सिल हाताळली। पेन्सिल हातात घेऊन खाऊ लागला। चक्क त्याने पेन्सिल खाऊन टाकली। पुढे जात तो फायलिंगची पाने उलटू लागला। जणू आज त्याने स्वतः पदभार स्वीकारल्याप्रमाणे त्याचे लक्ष वळवण्यासाठी त्याच्यासमोर बिस्किट ठेवली, पण माकडाने त्याला हातही लावला नाही। पुढे त्याने स्विच बोर्डवर धाव घेतली। त्या ठिकाणी फॅन मोठा केला, लाईटची बटणे चालू बंद केली, नंतर तेथून निघून गेला। बाहेरील बाजूस पाण्याचे नळ होते, ते उघडत नसल्याने पाहून त्यास धरून बसला, जसं की मला पाणी प्यायचे आहे। कार्यालयातील शिपाई यांनी कूलरचे कॉक चालू ठेवले आणि पाहता क्षणी माकडाने चक्क त्या ठिकाणी येऊन आपली तहान भागवली। यावर असे दिसते की निसर्गावर माणसाने केलेले अतिक्रमण निसर्ग खपवून घेणार नाही। घनदाट जंगल वृक्ष जर आपण तोडत असाल तर अशा प्राण्यांनी कुठे जायचे? मग ते तुम्ही निवास करीत असलेल्या जागेत येणार, तुमची धांदल उडवणार, हे या व्हिडिओतून दिसून येते।